फंडामेंटल्स म्हणजे काय? तर कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल, कंपनी असो किंवा एखादा व्यवसाय असो किंवा आपल्याला स्वतःचा जरी काही घरगुती व्यवसाय जर करायचा असेल, तर तुम्हाला त्याचा बेसिक म्हणजे पाया, मूलभूत पाया म्हणजे माहिती असणं हे गरजेचं आहे. बरोबर आहे. आज तुम्ही प्रत्युष उद्योग समूह प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जर काम करत आहात, तर तुम्हाला आपले जे काही कंपनी आहे आपली, तर त्याचा तुम्हाला म्हणजे मेन पाया माहिती पाहिजे, की आपलं प्रॉडक्ट काय आहे, आपण कशामध्ये वर्क करतो, आपण किती प्रकारे इन्कम देतो. बरोबर आहे की नाही? प्रत्येक काही म्हणजे डिस्ट्रिब्युटरचं कसं असतं, जॉइन होतो आपण. पण आपल्याला साधं आपल्या कंपनीचंही नाव घेता येत नाही. बरोबर आहे. कोणी प्रत्युष म्हणतं, कोणी म्हणजे काहीतरी असे वेगवेगळे नावं घेतात. तर तुम्हाला प्रॉपर प्रत्युष हे एक नाव तुम्हाला आलं पाहिजे आणि म्हणताना फक्त म्हणजे प्रत्युष नाही म्हणायचं. तुम्हाला रिस्पेक्टफुली म्हणजे कंपनीचं नाव घेता आलं पाहिजे. आज आपण कंपनीमध्ये काम करतोय घरात बसून, कुठेही न जाता. आज आपल्या म्हणजे वॉलेटला जे बॅलन्स येते, आपल्या अकाउंटला जे पैसा येतो, ते फक्त आज प्रत्युष उद्योग समूह प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमुळे येतो. बरोबर आहे की नाही? आता बरेच डिस्ट्रिब्युटर काय होतात, त्यांना राहुल सर कोण हे माहिती नाहीये. कीर्ती मॅडम कोण आहे हे माहिती नाहीये. काय करतात, आता एखादं जर कोणी ग्रुपला जॉइन झाले नाही किंवा जर तुम्हाला काही विथड्रॉल रिगार्डिंग प्रॉब्लेम आला, तर आपल्या कंपनीने आपल्याला सिस्टम लावून दिलेले आहे. तुम्हाला अपलाईन आहे, जे की तुम्हाला आणतात. ज्या तुम्हाला बिझनेसमध्ये आणतात त्या आहेत तुमच्या अपलाईन. तुम्हाला जर अपलाईन सपोज अपलाईनचे तुम्ही कॉन्टॅक्ट केला, मॅम माझा विथड्रॉल आलेला नाहीये. त्यांनी जर तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही, असं नाहीये. प्रत्येक अपलाईन ही तुम्हाला समोर घेऊन जाणारीच आहे. बट मग Recording in progress. त्याच्यासाठी एक सिल्वर डायरेक्टर, नंतर गोल्ड डायरेक्टर, स्टार डायरेक्टर. तुम्ही जर अपलाईन थ्रू जर तुमचं काम झालं नाही काही, तर तुम्ही ज्या काही सिल्वर अपलाईन आहेत तुमच्या त्यांच्याशी कनेक्ट व्हा. सिल्वर अपलाईन कडनं जर झालं नाही, तुम्ही गोल्ड अपलाईनशी कनेक्ट व्हा. तरी तुमचं जर काम झालं नाही, तर तुम्ही स्टार डायरेक्टरशी कनेक्ट होऊ शकता. आणि स्टार डायरेक्टर कडनं पण जर नाही झालं, तर शेवटी आपल्याला स्वाती मॅडम आहेत, ज्या की प्रत्येक गोष्टीत आपल्याला म्हणजे मॅडमचा सपोर्ट असतो. कुठलीच अशी गोष्ट नाही की मॅडम आपल्याला सांगणार नाहीये. तर पण तुम्ही काय करता, की डायरेक्ट कीर्ती मॅडम पर्यंत, राहुल सरांपर्यंत जाता, त्यांचे नंबर घेता आणि त्यांच्या नंबरला तुम्ही मेसेज टाकता, मॅडम मला ह्या ग्रुपमध्ये ऍड करा किंवा मॅडम माझा विथड्रॉल आला नाही. त्याच्यासाठी पण तुम्हाला म्हणजे एक नंबर दिलेला आहे. तुम्ही त्याच नंबरला मेसेज करायला हवा. आणि काय होतं, प्रत्येक डिस्ट्रिब्युटर मेसेज करतो, सिल्वर मेसेज करतो, गोल्ड करतो, इव्हन स्टार डायरेक्टर आम्ही पण म्हणजे तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सांगण्याचा प्रयत्न करतो. पण गोंधळ काय होतो, 4 जणांचा एकच मेसेज तर एकच असतो, पण 4 जणांच्या मोबाईलवरनं तो फॉर्म होतो. त्याच्यामुळं मग मॅडमचा, सरांचा पण टाइम वेस्ट जातो. पहिली तर गोष्ट तुम्हाला प्रॉपर आपली जी काही सिस्टम आहे, त्या सिस्टमनं चालायचं. आता बेसिक फंडामेंटल्स म्हणजे काय आहे? तर आपल्या जे काही आपल्या मूलभूत पाया आहे, ज्या काही गोष्टी आहेत, जे की तुम्हाला माहिती पाहिजे. आज आपल्या कंपनी कोणत्या नावाने, आता जर कोणाला माहिती नसेल, तर तुम्ही लिहून घेऊ शकता. म्हणजे आमच्याकडे लिहिलेलं असतं. आमच्याकडे अशा डायरी, आता मी पण आज घेऊन बसलेली आहे डायरी. तर तुम्ही पण घेऊन म्हणजे लिहून घेऊ शकता. आपले कंपनी कोणकोणत्या नावानं रजिस्टर झालेली आहे. बरोबर आहे. प्रत्युष उद्योग समूह प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावाने आपली कंपनी आहे. त्याचबरोबर प्रत्युष आर्ट ज्वेलरी ह्या पण नावानं आपली कंपनी रजिस्टर आहे. म्हणजे तुम्ही लिहून घेऊ शकता. आपण शाळेमध्ये होतो तेव्हा शिकला असाल. तर बरेच जण वेल एज्युकेटेड म्हणजे सगळेच म्हणले तरी चालतं. आपले सर काय सांगत होते आपल्याला, जेवढं तुम्ही वाचसाल त्याच्यातलं तुमच्या डोक्यामध्ये फक्त 80% बसतं. जेवढं तुम्ही वहीवर उतरवसाल त्याच्यातलं फक्त 75% उतरवलं जातं. आणि 75% उतरवलं त्याच्यानंतर जे काही बरोबर असतं ते 50% बरोबर असतं. जेव्हा आपण आपले सर चेक करतात तेव्हा त्याच्यातलं फक्त 45% बरोबर असतं. त्यासाठी आपल्याकडे प्रत्येक गोष्ट लिखित पाहिजे, जेणेकरून आपल्याला जर कधी ट्रेनिंग सेशन घेण्याची जर गरज पडली तर आपण म्हणजे नोट्स बघून त्याच्यातनं आपण पॉइंट्स काढू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर प्रत्युष फॅशन वारी हे एक नाव आहे आपलं. प्रत्युष कॉटन ग्रीन, ज्या कॉटन ग्रीन आपले सॅनिटरी नॅपकिन आहे ते या नावाने रजिस्टर आहे. कंपनीमध्ये जर आपल्याला काम करायचं तर आपल्यामध्ये स्वतःमध्ये आपल्याला अपडेशन करणं हे खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट राहणं गरजेचं आहे माणसाला. आता बरेच निगेटिव्ह मेसेज येत असतात ग्रुपवरती, की मॅडम की नाही आमच्याकडनं कोणी जॉईनच होत नाही. आता रेफरल मॉडेलवरती जे काही आम्ही सिल्वर, स्टार, गोल्ड, एव्हन डायमंड डायरेक्टर, प्लॅटिनम डायरेक्टर, जे आता तुम्ही हे बघता, आम्हाला जे अवॉर्ड्स भेटतात, आमचे जे ट्रेनिंग सेशन लागतात, बरोबर आहे, ते आम्ही रेफरल मॉडेलवरचे आहोत सगळे. तुम्हाला जर तुमचं इथं नाव कमवायचं असेल तर तुम्हाला रेफरल मॉडेलच करणं गरजेचं आहे. असं नाही की रिसेलिंग करायची नाही, तुम्ही रिसेलिंग पण करू शकता. रिसेलिंग मधनं तुम्ही फक्त पैसा कमवणार आहात, पण रेफरल मॉडेल वरती जर तुम्ही काम केलं आज तुमचं नाव होणार आहे. आज तुम्हाला
तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रेनिंग सेशन घेता, जेव्हा आपल्या सोशल मीडियावरती जे व्हिडिओज पडतात, तेव्हा अख्खा महाराष्ट्र बघतो आपल्याला, म्हणजे भारताच्या बाहेरचे पण लोक बघतात. तर मग जर तुम्हाला जर असं जर फक्त पैसा कमवायचा असेल तर तुम्ही रिसेलिंगच्या माध्यमातून पण कमवू शकता. पण तुम्हाला जर नाव कमवायचं असेल तर तुम्हाला रेफरल मॉडेल हा एक बेस्ट ऑप्शन सरांनी आपल्याला म्हणजे हे करून उपलब्ध करून दिलेला आहे. आता काही जणांचं हे असतं, प्रॉब्लेम्स असतात की मॅडम माझ्याकडनं जॉईनच होत नाहीये, किंवा माझ्याकडनं हो म्हणतात आणि नाही म्हणतात, नो म्हणतात, बरोबर आहे. तर मग नोचा अर्थ आपण काय काय घ्यायचा, नेक्स्ट वन, बरोबर आहे, नेक्स्ट वन घ्यायचा. आता तुम्हाला काही गोष्टी ना म्हणजे माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या कंपनीचे जे संस्थापक आहे, जी आपली कंपनी ज्यांनी स्थापन केली, मिस्टर राहुल बिराजदार सर, म्हणजे हे तुम्हाला आपल्या कंपनीचे संस्थापक तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की राहुल बिराजदार सर हे प्रत्युष उद्योग समूह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक आहेत. त्यानंतर आपल्या फाउंडर मिसेस कीर्ती बिराजदार मॅम, त्यानंतर ज्वेलरी पार्टनर, आर्ट ज्वेलरी पार्टनर राजेश पाटील सर, आणि प्रत्युष कॉटन ग्रीन सॅनिटरी नॅपकिन च्या ज्या ओनर आहेत ते आपले अश्विनी अलदार मॅम. म्हणजे हे जे काही नाव आहे ते तुमच्या डोक्यामध्ये एक फिट बसले पाहिजे. कोणी जरी आपल्याला विचारलं तर आपल्याला असं पटकन सांगता आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला म्हणजे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, तुम्हाला जर समोरच्या व्यक्तीला जर प्लॅन द्यायचा असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टीचा अभ्यास करणं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुमच्याकडे लिहिलेल्या पाहिजेत. आता जर बरेच लोकांचं काय असतं, प्लॅन देतात, बरोबर आहे. आता जे जॉईन होतं, नवीन जॉईन होतं, आणि तुम्ही जेव्हा प्लॅन द्यायला जाता लोकांना, तेव्हा आपल्याकडंच अर्धवट नॉलेज असतं, आपणच नॉलेज घेतलेलं नसतं. काय असतं त्या म्हणजे तो आपला एक काम करण्याचा हे असतो, स्पीड असते. नवीन आपण जेव्हा कंपनीमध्ये इन होतो तेव्हा ती एक स्पीड असते. त्या कोर्स मध्ये आपण काय करतो, लोकांना जॉईन करतो. म्हणजे आपली सांगण्याची पद्धत काय होती, कारण अर्धवट नॉलेज असतं आणि अर्धवट नॉलेज हे घातक असतं. तर आपण जेव्हा सांगतो लोकांना तेव्हा आपल्याकडनं ही चुकीची माहिती फॉरवर्ड केल्या जाते. त्याच्यासाठी आपले सिनियर जे आहेत त्यांच्या थ्रूच आपण प्लॅन दिला पाहिजे. त्यानंतर कंपनीने आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी ठेवलेल्या आहेत. आपल्याला प्लॅन देता येत नाहीये ना, तर आपण त्या समोरच्या मॅडमला सांगेल की मॅडम आमचे ह्या दिवशी अपॉर्च्युनिटी असती, मी तुम्हाला त्याची लिंक फॉरवर्ड करते आणि शार्प 8:55 ला तुम्ही जॉईन व्हा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण प्लॅन हे एक्सप्लेन केल्या जाईल. त्याच्यानंतरच मॅडमला मीटिंगला बसवायचं आणि फॉलोअप घ्यायचं. आता आपण म्हणतो रेफरल मॉडेल वरती आमच्याकडनं जॉईन होत नाहीत मॅडम, लोक नाही म्हणतायत, बरोबर आहे. तर मी तुम्हाला सांगते की आपल्या कंपनीमध्ये 240 गोल्ड डायरेक्टर आहेत. मग हे रेफरल मॉडेल वरती काम करूनच आलेले आहेत. हे कुठनं आले, तर हे काही कंपनीनं मनांत नावं नाही टाकलेले 240 लोकांचे की हे गोल्ड डायरेक्टर आहेत. आणि गोल्ड डायरेक्टर म्हणलं तरी 100 लोकांची टीम झाली आज. बघा 240 गोल्ड डायरेक्टर म्हणजे 100 लोक म्हणले तर किती लोक होतात. आज 1086 सिल्वर डायरेक्टर आहेत आपल्याकडे. 1086, प्रत्येकाची 10च्या वर टीम आहे, 10 लोकांच्या वर सिल्वर डायरेक्टरची पण. त्याच्यानंतर 16 स्टार डायरेक्टर आहेत आपल्याकडे. प्रत्येक स्टार डायरेक्टरचं नेटवर्क हे 1000च्या वर. त्याच्यानंतर 2 डायमंड डायरेक्टर आहेत आणि एक प्लॅटिनम डायरेक्टर आहे, जे की आपल्या स्वाती मॅडम. त्यांची तर आज कितीतरी डिस्ट्रीब्युटर झालेले आहेत त्यांच्या. म्हणजे रेफरल मॉडेल हा एक काय झालं, तुम्ही जेव्हा डायरेक्ट जॉईन करता ना, तो झाला तुमचा ऍक्टिव्ह इन्कम. डायरेक्ट वरती तुम्ही जे इन्कम घेतात ते ऍक्टिव्ह इन्कम, आणि टीम इन्कम म्हणजे पॅसिव्ह इन्कम झालं तुमचं. आता जर एवढे 240 गोल्ड, 1086 सिल्वर डायरेक्टर, 16 स्टार डायरेक्टर, 2 डायमंड आणि 1 प्लॅटिनम डायरेक्टर जर असेल, तर विचार करा तुम्ही रेफरल मॉडेल वरती लोक किती आज कंपनीमध्ये येईन आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहित व्हाव्या ह्यासाठी मी सांगतेय. दुसरी गोष्ट सांगायची झाल्यास, आपण जेव्हा हे करतो बेसिक फंडामेंटल्स जेव्हा आपण शिकतो कंपनीचे, तेव्हा काही बेसिक गोष्ट माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. कंपनीचे जे प्रोडक्ट आहे त्याविषयी नॉलेज असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तुम्हाला जर प्रोडक्ट विषयी जर नॉलेज असेल, आपण क्वालिटीवर काम करतो, क्वालिटीवरती आपण काम करतो, त्याच्यामुळे आपण कॉम्प्रोमाइज कधीच करत नाही. आता मार्केटमध्ये साडी असेल, तुम्हाला सपोज एखादी साडी जर तुम्हाला 1000 रुपयाला येत असेल आणि आपल्याकडे जर ती साडी 1100 रुपयाला असेल, तर तुम्ही म्हणता महाग आहे. पण का महाग आहे ती, ह्याचं नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही समोरच्याला सांगू शकता. आपण प्रोडक्ट क्वालिटीवरती काम करतो, त्याच्यामुळे आपण कॉम्प्रोमाइज कुठल्याच गोष्टीत करणार नाही, कारण आपलं प्रोडक्ट हे बेस्ट आहे. आणि आधी तुम्ही हे स्वतःच्या ह्याच्यामध्ये आणा की नाही माझं प्रोडक्ट बेस्ट आहे. जसं कीर्ती मॅडम म्हणतात, आपल्या प्रोडक्टला सरेंडर व्हा, कंपनीला सरेंडर व्हा. तुम्ही यशापासून तुम्हाला कोणीच थांबू शकणार नाही.
आज जर तुम्ही प्रत्युषचे प्रोडक्ट जर यूज केले, आज आपल्या मॅडम म्हणतात, सगळ्या मॅडम लोक म्हणतात, तुम्ही जर प्रत्युषचे प्रोडक्ट जर यूज केले, तुम्ही जर प्रत्युषची साडी घातली, तुम्ही जर प्रत्युषचा ड्रेस घातला, तर तुमच्यात एक वेगळाच कॉन्फिडंट येतो आणि तुम्ही खरंच करून पाहते. तुम्ही एक साडी घ्या, जास्त महागाची नाही, 700-800 रुपयाची साडी घ्या, एखाद्या ऑफलाईन मीटिंगला जा ती साडी घालून, ऑटोमॅटिक तुम्हाला बोलणं येणार आहे. म्हणजे तुम्ही प्रत्युष बद्दल जे काही बोलसाल ते सगळं काही म्हणजे तुमच्या तोंडात ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी चांगल्या निघणार आणि ते आहेत. प्रत्युष आज एवढे लोक ह्याच्यामध्ये काम करतायत, प्रत्युष मध्ये काम करतायत. आज आपण इतके सारे डिस्ट्रीब्युटर, आपला किती 75,000पेक्षा जास्त हे आहे कस्टमर बेस आहे. ते कुठे क्वालिटीवर काम करतो आपण. त्याच्यामुळे तुम्हाला कम्युनिकेशन स्किल ही यायला हवी. कम्युनिकेशन स्किल म्हणजे लोकांना तुम्ही तुमच्याकडनं जे काही जातं ते तुम्हाला तुमच्या तोंडातनं चांगलंच गेलं पाहिजे. ते सर म्हणतात ना, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर. समोरचा आपल्याला काही जरी म्हणला तरी आपल्या तोंडातनं त्याला चांगलंच उत्तर गेलं पाहिजे. स्वाती मॅडमचं एक छान वाक्य त्या दिवशी गोल्डची मीटिंग घेतली, स्वाती मॅडमने त्याच्यात सांगितलं, जर तुमच्या मनाविरुद्ध जर एखादी गोष्ट होत असेल, तुमच्या मनाविरुद्ध जर एखादी गोष्ट होत असेल आणि जी तुम्हाला आवडत नाहीये, बरोबर आहे, जी तुम्हाला आवडत नाहीये, एखाद्या व्यक्तीने काहीतरी एखादी गोष्ट केलेली आहे जी की तुम्हाला आवडत नाहीये, तिच्याबद्दल तुमच्या डोक्यामध्ये जो काही पहिला विचार येईल तो हा विचार चुकीचा असतो. आज प्रदूषण आपल्याला ताट भरून दिलेले, बरोबर आहे. एका मीटिंग मध्ये राजेश सर पण म्हणले होते की आज विषय हा नाहीये की नदीमध्ये पाणी किती आहे, विषय हा नाहीये की नदीमध्ये पाणी किती आहे, विषय हा आहे की तुम्हाला तहान किती आहे. म्हणजे प्रदूषण आज आपल्याला एवढे सारे सोर्स दिलेले आहेत काम करण्याचे, इन्कम कमवण्याचे, पण तुम्ही म्हणजे कोणत्या पद्धतीनं इन्कम घेताय. तर ताट भरून ठेवलेले, कोणी तर येऊन तुम्हाला घास भरवणार नाहीये, काम तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे. तर कोणी येऊन आपल्याला खाऊ घालणार आहे. त्यासाठी आपली जी काही भूक आहे ती वाढली पाहिजे. आपण वेगवेगळ्या, तुम्ही जर रिसेलिंग वरती काम करताय तर तुम्ही रेफरल वरती फोकस केलं पाहिजे. तुम्ही जर रेफरल वरती करताय तर तुम्ही टीम वरती पण फोकस केलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी. प्रत्युष उद्योग समूह म्हणजे ही जी ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे ही ऑर्गनायझेशन आपल्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. आतापर्यंत झाली नाही, ह्याच्यानंतरही होणार नाही. त्याचनंतर कस्टमर सर्व्हिस, आपण जी कस्टमर सर्व्हिस देतो ती एकदम बेस्ट आहे आपली. आणि आपण पण समोर आता आपले जे कस्टमर आहेत, आता प्रत्येक जण रिसेलिंग करतं, प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप आहेत. बोलायचं, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित नीट समजून सांगणे. त्याच्यानंतर तुम्ही कस्टमरला कस्टमर हा राजा असतो, तर मग त्याला राजासारखीच आपण ट्रीटमेंट दिली पाहिजे, बरोबर आहे. तो आपला त्याच्याकडनं आपल्याला म्हणजे आपला प्रोडक्ट सेल होणार आहे, त्याच्यातनं आपण 2 पैसे कमवणार आहे. तर त्याला व्यवस्थित मान देऊन बोलणे, त्याला तुमच्या तोंडातून जे काही शब्द निघतील ते पॉझिटिव्ह जाणे. ठीक आहे, त्यांच्याकडनं जर एखादी तुम्हाला रिप्लाय आला की नाही सर, नाही मॅडम, हे साडी अशी आहे किंवा हा प्रोडक्ट मला थोडंसं असं वाटते, तुम्हाला त्याच्यावरती त्याला एक्सप्लेन देता आलं पाहिजे. त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे जे काही आहे त्याच्यावरती जे काही आपल्या साडीचं हे काय, कापड काय आहे, आपली प्राइस काय आहे, आपण कसं देतो, आपली लांबी काय, सगळ्या गोष्टीचं तुमच्याकडे नॉलेज पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे एवढं नॉलेज पाहिजे की समोरच्या व्यक्तीला असं हेच नाही वाटलं पाहिजे की आमचं प्रोडक्ट असं आहे बाबा, बरोबर आहे. आणि तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. आता काय होतं, बरेच जण 4 दिवस फ्लायर टाकतात, नवीन नवीन असतात, 4 दिवस मॅडम कडनं फ्लायर घ्यायचं, आपल्या तुमच्या स्टेटसला ठेवायचं, साड्या घ्यायच्या स्टेटसला ठेवायच्या, दुसऱ्या दिवशी नाही. बघणारे काय पाहिजे, तुम्ही आज जे ठेवताय ना, आणि खूप जास्त नाही, असे 20, 30, 40, 50 फोटो नाही ठेवायचे, लिमिटेडच फोटो ठेवायचे. म्हणजे पाहणारा पण, आता एखादं जर तुम्ही एखाद्या प्रोग्राम मध्ये गेलात आणि तुम्हाला जर एखादं स्वीट खायला दिलं, तुम्हाला पहिल्यांदा काय वाटतं, छान वाटतं. एक वाटीभर समज बासुंदी खाल्ली तुम्ही, तुम्हाला छान वाटते, बरोबर आहे. अजून दुसरी घेता तुम्ही, ती पण छान वाटते. अजून तिसरी घेता, थोडी काय होतं त्याच्यामध्ये तुमची जी काय आवड आहे ती कमी कमी होत जाते. मग आता जर एखाद्याच्या आता तुम्ही जर स्टेटसला 10-15 जर फोटो ठेवले आणि बघणारा काय बघतो, 1 बघतो, 2 बघतो, 3 बघतो, 4 बघतो, 5 बघतो, 6 बघतो, 7वा फोटो तुमचा इग्नोर करून टाकतो, तो तुमचं स्टेटस स्किप करून टाकतो, समोरचं स्टेटस बघतो समोरच्याचं. म्हणजे काय होतं, समोरच्याला एक दाखवण्याची पण कला आहे की तुम्ही काय दाखवताय. तुम्ही 1, 2, 3 जर स्टेटस ठेवले तर आवडीनं रोज बघतात, पण
तुम्ही जर म्हणजे असं ते काय म्हणतात मुंग्यासारखे स्टेटस वरती साड्या असतात किंवा फ्लायर असतात ते नाही बघत कोणी. मग आपलाच एक हे येतो की गैरसमज होतो की नाही बाबा आमचे स्टेटस बघत नाहीत किंवा बघून आम्हाला सोडून देतात. आपल्याला दिसतं, समोरच्या व्यक्तीने बघितलेलं आपल्याला दिसतं, पण काय होतं आपल्याकडे ऑर्डर येत नाही, आपल्याकडे कोणी जॉईन होत नाही आणि आपल्याला मागं लागायचं नाही कोणाच्या. तुम्ही जर सातत्य ठेवलं, तुम्ही जर कन्सिस्टन्सी जर ठेवली तुमच्या कामामध्ये तर ऑटोमॅटिक लोक तुम्हाला विचारणार आहे. इतके दिवस तुम्ही तुमच्या बर्थडेचे सेलिब्रेशनचे फोटो ठेवत होतात, बरोबर आहे, किंवा कुठे फिरायला गेलेले फोटो ठेवत होतात. जोपर्यंत आपण रिपीट फिरायला जात नाही तोपर्यंत आधीचे फोटोच आपले चालू राहतात, महिना 2 महिने 3 महिने. पण तुम्ही या बिझनेस मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला जे फ्लायर दिल्या जातात ते जर फ्लायर ठेवले आणि रोजच्या रोज जर कस्टमरनी ते बघितले, कस्टमर म्हणजे जे कोणी तुमचे रिलेटिव्ह आहेत, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जेवढे आहेत, आजूबाजूचे आहेत, त्यांनी जर तुमचे बघितले की त्यांना वाटतं की अरे नाही नाही ह्या मॅडम काहीतरी करतायत, मग तेव्हा काय करायचं, अशा वेळेस जेव्हा ते तुम्हाला विचारतात त्यावेळेस त्यांना तुम्ही सांगायचं की मी प्रत्युष उद्योग समूह प्रायव्हेट लिमिटेड एक ऑर्गनायझेशन आहे जे की महिलांना घर बसल्या एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देते आणि जे तुमच्या सिनियर अपलाईन आहेत त्यांच्याशी त्यांना कनेक्ट करून द्यायचं आणि देन त्याच्यानंतर मॅडमच्या थ्रू तुम्ही त्यांना मीटिंगला बसवायचं. का बरं होणार नाहीत लोक तुमच्याकडे जॉईन, का बरं घेणार नाहीत प्रोडक्ट तुमचे? आधी आपल्याला नॉलेज घेणं लागणार आहे आणि हे नॉलेज येतं ते 9च्या मीटिंग मधनं रात्रीच्या. थोडस बोर होत असेल पण होऊ द्या. म्हणजे तुम्हाला जर काही गोष्टीचं नॉलेज जर पाहिजेत असेल तर तुम्हाला रात्रीची 9ची मीटिंग रोज अटेंड करणं हे गरजेचं आहे. आम्ही असंच बोलत नाही इथं, आम्ही सुरुवातीला म्हणजे एकही मीटिंग मिस करत नव्हतो. एखादी मीटिंग जर मिस केली तर आम्हाला चुकल्यासारखं वाटायचं. म्हणजे आमच्या घरात तेव्हा आम्ही जेवणाचे टायमिंग सगळं सगळं काही चेंज केलेले मीटिंगमुळे. म्हणजे बरेच जेवढे लीडर्स आहेत त्यांचे जेवणाचा टाइम असतो, हा एक जेवणाचा टाइम असतो लोकांच्या घरात, पण आपण हा टायमिंग चेंज करू शकतो. दुसरी गोष्ट मीटिंग मध्ये बसताना पण आपण प्रॉपर मीटिंग मध्ये बसलं पाहिजे. आता लीडर्स लोक जर प्रॉपर बसतायत तुम्हाला मीटिंग देण्यासाठी, तुम्हाला नॉलेज देण्यासाठी, तर तुमचं पण काम आहे की तुम्ही प्रॉपर बसावं. कोणी ताटं घेऊन बसलेलं असतं, कोणी झोपलेलं बसलेलं असतं. आम्ही जे को होस्ट असतो ते बघत असतो. तुम्हाला असं वाटतं की आम्हाला दिसत नाही, पण आम्हाला दिसतं. कोणी झोपलेलं असतं, कोणी सोपाला टेका देऊन बसलेलं असतं. तुम्हाला असं वाटतं की नाही बाबा आम्ही दिसणार नाही, पण आम्ही जेवढे को होस्ट आहेत आमचं स्क्रोलिंग करणं चालू असतं की मॅडम कशा आहेत, मग ते तुमचा कॅमेरा बंद करतात, पण परत तुम्ही काय करता, परत चालू करता ते कॅमेरा, स्वतः कॅमेरा परत चालू करून बसता. तर असं नाही की तुम्ही प्रॉपर बसणं म्हणजे स्वतःमध्ये अपडेशन करणं गरजेचे. टीमवर्क, आता एकट्यानं काय होणार आहे का? आपण टीमवरती इन्कम ठेवलेले, आता टीमवरती आपल्याला सरांनी 10 लेवल पर्यंत जे इन्कम दिलेलं आहे, टीमवर्क वरती आपल्याला म्हणजे तुम्ही जर टीम सांभाळली, तुमच्यात जर एका लीडरचे जर हे असतील वैशिष्ट्ये जर असतील, तुम्ही छान प्रकारे टीम हँडल करू शकता. टीमला गाईड करणं, टीमच्या मीटिंग घेणं, टीमला प्रॉपर नॉलेज देणं जर तुमच्याकडनं होत असेल तर त्याच्यावरती पण तुम्ही छान प्रकारे इन्कम घेऊ शकता. आज जेवढे आम्ही लीडर्स लोक आहेत ते इन्कमच म्हणजे टीमवरती पण इन्कम घेतो. म्हणजे तुम्ही जर टीम बिल्ड केली आणि त्या टीमला जर तुम्ही व्यवस्थित गाईड करताय, व्यवस्थित सपोर्ट करताय, टीमला समोर आणताय, प्रत्येकाला नॉलेज देताय, तर त्याच्यामधनं पण आपल्याला इन्कम भेटणार आहे. म्हणजे आहे आपली ऑर्गनायझेशन एकच, पण एवढ्या सगळ्या प्रकारचे जे काही सोर्स सरांनी उपलब्ध करून दिलेले ते तुम्हाला कुठंच मिळणार नाही. आणि तेही घरात बसून. आज पाऊस आहे, आज जर मला जर बाहेर कामाला जायचं असतं तर मला आज माझी 6 महिन्याची मुलगी घरी ठेवून कामाला जावं लागलं असतं. बॅग घ्या, टिफिन घ्या, जा. आज मला तसं आहे का? आज मी घरात बसून माझ्या घरात बाळ सांभाळून मी हे करू शकते, इन्कम घेऊ शकते ना. म्हणजे कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. आता जर तुम्हाला काही लेडीज म्हणत असतील माझ्या घरातनं परमिशन नाहीये करण्याची, प्रत्येकाला मोबाईल वापरण्याची परमिशन आहे. प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला फक्त मोबाईलवरनं काम करायचंय. आपल्याला कुठं बाहेर जायचंय का? कुठं कोणाच्या म्हणजे 7-7, 8-8 तास ड्युटी करायची का? बरं आपल्याला असे कंपल्सेशन आहेत का नाही तुम्हाला, किंवा कंपनी आपल्याला टार्गेट देते का? नाही नाही तुम्हाला आता एवढं एवढं काम हे करावंच लागेल. आपल्याला सर आणि मॅडमनी एवढं छान म्हणजे आपल्या पद्धतीनं आपल्या सोयीनुसार काम करण्याची इथं हे दिलेले, कुठल्याही प्रकारचं आपल्यावर कंपल्सेशन लादलेलं नाहीये की नाही तुम्ही हे एवढं एवढं काम तुमच्याकडनं झालंच पाहिजे बाबा, किंवा तुम्हाला जे टार्गेट दिले. आता बऱ्याचशा ऑर्गनायझेशन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं, जे काही किट्स आहेत त्यांच्या किंवा जे काही त्यांची अमाऊंट आहे तेवढ्या अमाऊंटचे प्रोडक्ट तुम्हाला विकत घ्यावेच लागतात किंवा तुम्हाला तेवढे सेल करावेच लागतात. त्याच्यानंतर तुमचं काही जे आहे ते इन्कम येतं. पण इथं दिलेलं का सरांनी तसं कुठल्याच प्रकारचं नाहीये. म्हणजे ही एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे आणि इथं प्रत्येक म्हणजे महिलाच आहे. महिला राज सर म्हणले होते की आता सगळं महिला राज झालेलं आहे इथं.
तुम्हाला असं बाहेर जाऊन बाबा की चला बाहेर जेंट्स आहेत आपल्याला त्यांच्यामध्ये जाऊन काम करायचंय असं आहे का? इथं सगळ्या काय सगळेजण तुम्हाला समोर घेऊनच जाणार आहे. आपले जे काही लीडर्स आहेत तुम्हाला सगळे सपोर्ट करणारेच आहेत की नाही बाबा ही एक ऑर्गनायझेशन आहे की प्रत्येक अपलाईनला वाटतं की नाही माझी टीम आणि माझी डाऊनलाईन पुढे आली पाहिजे. म्हणजे हात धरून प्रत्येक जण तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे याच्यामध्ये. पैसा तर मिळणारच आहे प्लस त्याच्यावर तुमचं नाव म्हणजे नाव पण तुम्ही कमावणार आहे, प्रसिद्धी पण तुम्हाला मिळणार आहे. अजून काय पाहिजे मग? जर आपल्याला घरात बसून मोबाईल वरती जर एवढं छान इन्कम येत असेल, एवढं छान जर आपलं नाव होत असेल आणि करण्यात झालं तर त्याच्यापेक्षा तुम्ही करणं, रील्स बघणं, त्याला हे लाईक करणं, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या असं स्वतःचे व्हिडिओज बनवा, स्वतःचे व्हिडिओज टाका, आपल्या प्रोडक्टचे टाका, त्याच्यातनं 4 पैसे कमवा तुम्ही. मॅम आवाज क्लिअर आहे का? येस येस क्लिअर आहे मॅडम. तुमचा माइंडसेट हा लर्निंग असला पाहिजे. लर्निंग म्हणजे काय? शिकत राहणे, सतत शिकत राहणे. तुम्ही प्रत्येक गोष्ट ही शिकत राहिली पाहिजे. नॉलेज घेतल्यानं नॉलेज वाढतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते 100 वर्ष जरी शिकलात तरी कमीच पडणार आहे आणि शिक्षण हे वाघणीचं दूध आहे, जो कोणी पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग नॉलेज घेतलं तर नॉलेज काय हे आहे का तुम्हाला? कुठं ना कुठं तरी कमी पडणार आहे. नॉलेजमुळे तुमच्याकडे जर नॉलेज असेल आणि समोरची व्यक्ती जर तुम्हाला काय जर बोलत असेल, तुमच्याकडे जर प्रॉपर नॉलेज असेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला चूप करू शकता. म्हणजे तुमचं नॉलेज तिथं तुम्हाला दाखवता येतं. त्यासाठी आधी तुमच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे. फक्त बोलून नाही तर तुम्हाला शिकावं लागणार आहे. तुम्ही शिकलात तर टिकणार आहे, बोललात तर टिकणार आहे. तुम्हाला बोलता आलं पाहिजे, माउथ पब्लिसिटी करता आली पाहिजे. आपला बिझनेस माउथ पब्लिसिटीचा आहे. जेवढं बोलसाल तेवढं तुम्ही कमावसाल. आणि हे जे बोलणं येतं ना मॅडम, हे मीटिंग मधलं येतं. हे आम्ही बोलत नाही, आम्ही प्रत्येक लीडर्स कडनं काहीतरी शिकलेले, प्रत्येक लीडर्सचे आम्ही गुण घेतलेले, तेव्हाच आम्ही इथं बोलू शकतो. एक दिवस तुम्हालाही समोर यायचंय, तुम्हालाही बोलायचंय, पण केव्हा? जेव्हा तुमच्याकडे नॉलेज असेल तेव्हा. आता जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही प्लॅन देताय त्याचा प्रॉपर फॉलोअप घेणं हे तुमचं काम आहे. नाही मी मीटिंगची लिंक दिलीये किंवा मॅडमनी सांगितलीये, मॅडम बघतीला, मॅडम करून घेतीला, असं नाही. प्रॉपर फॉलोअप घेणं हे तुमचं काम आहे. मॅडम तुम्ही मीटिंगला बसला होतात का? मॅडम कशी वाटली मीटिंग? मॅडम तुम्हाला प्लॅन समजला का? आणि त्याच्यानंतर मॅम तुमचा विचार काय आहे? हा ठीक आहे, त्या जर नाही म्हणाल्यात ना सोडून द्यायचं. नो जर म्हणाल्या तर नेक्स्ट वन. आता थॉमस एडिसन जर तुम्हाला माहिती असेल, जो हे बल्ब बनवला, बरोबर आहे. थॉमस एडिसन हा बल्ब बनवला. त्याच्या आधी हम्फ्री नावाचे एक शास्त्रज्ञ होते, त्यांनी 1802 मध्ये एक बल्ब बनवला होता. त्याच्यानंतर जोसेफ स्वान नावाचे एक होते, त्यांनी 1878 मध्ये बल्ब बनवला होता. पण ह्यांनी जे 2 बल्ब बनवले त्याच्यातला एकही कामाचा नव्हता, त्याच्यात फॉल्ट होते. जे जोसेफ आणि हम्फ्री ह्या 2 शास्त्रज्ञांनी जे बल्ब बनवले ते म्हणजे काही कामाचे नव्हते आपल्या. पण थॉमस एडिसन यांनी जो बल्ब बनवला तो असा बनवला की आज आपण सगळेजण उजेडात आहोत, म्हणजे प्रकाशात आहोत. मग त्यांनी काय एकदा म्हणजे सुरुवातीलाच एक एक्सपेरिमेंट केला आणि बल्ब बनला का हो? असं काही झालं का? त्यांनी 1000 वेळेस ट्राय केलं. थॉमस एडिसन यांनी 1000 वेळेस प्रयत्न केले, त्याच्यानंतर हा बल्ब बनवला गेला. आणि जर त्यांनी ते जर म्हणले असते नाही नाही मी आता 100 वेळेस प्रयत्न केले, मी 100 वेळेस ट्राय केलं किंवा मी आता 900 वेळेस झालं माझं, नाही नाही आता मी करणारच नाहीये, मला काही नाही, मी सोडून देणार आहे. आपल्याला 10,000 व्यक्ती नाही म्हणाल्यात तर आपण निगेटिव्ह होऊन जातो. म्हणजे शास्त्रज्ञाला पण सहजासहजी यश मिळालेलं नाहीये. आपण तर साधारण माणसं आहेत. आपल्याला तुम्ही म्हणजे अपेक्षा कशी करू शकता की मला लगेच मी एकदा दोनदा तीनदा चारदा प्लॅन देईल 4-5 लोकांना लगेच मला हो म्हणतील. जर थॉमस एडिसन सारखे शास्त्रज्ञ जर हजार वेळेस जर ट्राय करत असतील, प्रयत्न करत असतील, तरी त्यांच्या जर पदात निराशा पडत असेल तर आपण सर्वसामान्य माणसं आहोत. मग त्याच्यातनं त्यांनी काय घेतलं, जेव्हा त्यांनी 1001 वेळेसचा जो त्यांचा प्रयत्न होता त्याच्यात ते सक्सेस झाले. त्यांनी हा बल्ब बनवला, जे की आज आपण त्याच्याच माध्यमातून म्हणजे लाईट जर नसती तर मोबाईलही आला नसता. मोबाईल जर आला चार्जिंगही झाली नसती, बरोबर आहे, आणि आपली मीटिंगही झाली नसती.
त्यांनी जर असा विचार केला असता की नाही मी 999 वेळेस ट्राय केला, आता मी 1000 वेळेस करणारच नाही, मग तिथं लाईटच झाला नसता. पण त्यांनी त्यांचं एक फेमस वाक्य आहे, म्हटलं तर लिहून घ्या. थॉमस एडिसन हे म्हणतात की मी फेल झालो नाही, मी फेल झालो नाही, मला ते 1000 मार्ग सापडले. मी फेल झालो नाही, मला ते 1000 मार्ग सापडले जे काहीच काम करत नव्हते. बरोबर आहे. त्यांनी 1000 मार्गांनी तो बल्ब तयार करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही कामाचे होते का? नाही. म्हणजे तुम्ही या 10 लोकांना जे प्लॅन देताय, जे तुम्हाला नाही म्हणणार आहेत, ते तुमच्या काही कामाचे असणार आहेत का? पण जो 11वा व्यक्ती येणार आहे, तो तुमचा डायमंड असणार आहे, तो तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे, तो तुमचं इन्कम वाढवणार आहे, तो तुम्हाला नाव कमवून देणार आहे. त्यासाठी कुठल्याच गोष्टीत निगेटिव्ह व्हायचं नाही. आला ना, आपल्याला नाही आला ना, ठीक आहे मॅडम चालेल, पुढच्या वेळेस पुढच्या व्यक्तीला सांगायचं. बोलणं ही एक कला आहे, ती तुम्हाला आलीच पाहिजे. प्रत्युष मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला बोलता आलं पाहिजे. करपे मॅडम कडनं शिका, अनस्टॉपेबल मॅडम आमच्या, प्रत्येकाकडनं शिकावं. तुम्ही जेवढं बोलसाल तेवढं तुमच्याकडे लोक अट्रॅक्ट होणार आहेत, तेवढं तुम्ही जेवढं लोकांना तुम्ही नॉलेज देणार आहेत तेवढं. नाही बाबा, ह्या लेडीज काहीतरी करतायत, ह्या काहीतरी म्हणजे ह्यातनं काहीतरी शिकतायत, ह्यातनं हे 4 पैसे कमवतायत, मी पण करते, म्हणजे लोक तुमच्या मागे आले पाहिजे. तुम्ही लोकांच्या मागे नाही गेले पाहिजे. तुम्हाला 10 लोकांना जरी नाही म्हणलं, तुम्हाला 11व्या व्यक्तीला बोलण्याची तुमची तयारी पाहिजे. आम्हाला नाही आले नाहीयेत का? आम्ही तर कितीतरी बोलणे खाल्लेले. सुरुवातीला आम्ही किती बोलणे खाल्लेले. नाही असं नाही, आम्हाला डायरेक्ट लोक नाही म्हणलेले नाहीत. पैसे तुमच्याकडनं जसे वापस घेतात का, तसे आमच्याकडे वापस घेतलेले, मागितलेले. पण आपल्या कंपनीचा रूल्स काय आहे? एकदा तुम्ही कंपनीमध्ये इन झालात, एकदा तुम्ही जी काही अमाऊंट भरली ती रिटर्न द्यायची नाही. किती काही झालं तरी ती रिटर्न द्यायची नाही. आपल्या कंपनीचा रूल्स नाही येतो. एकदा इन झालात तुम्ही, इन झालात. हा मॅडम, तुम्हाला स्किप करायचंय का? थोडे दिवस थांबायचं का? तुम्ही 15 दिवस थांबा, महिनाभर थांबा. जेव्हा तुमचं मन होईल, जेव्हा तुम्हाला वाटते नाही मला आता स्टार्ट करायचंय, तेव्हा तुम्ही स्टार्ट करा. इथे तुम्हाला आहे का? आता सर म्हणतात का नाही माधुरी व्यवहार आहे, आता 5-6 महिने काम नाही केलं ह्यांनी, आता ह्यांना काढून द्या. म्हणले का? नाही, तुमचं बाळ छोटे, तुम्ही आता काम नाही करत आहे, तुम्ही तुमच्या बाळाकडेच लक्ष देतायत, आता तुम्हाला आम्ही काढून टाकतो. असं काही आहे का? जेव्हा मी परत आले, बरोबर आहे, जेव्हा मी परत स्टार्टअप केलं तेव्हा वेलकमच झालं माझं. कोणी म्हणलं का नाही तुम्ही इतके दिवस नव्हता, आता तुम्ही येऊ नका. तसंच तुमचे, तुम्हाला कोणी म्हणणार नाही येऊ नका म्हणून. त्या प्रॉफिटचा फॉर्म्युला सांगते तुम्हाला. जर प्रॉफिट, आता बरेच जण म्हणतात की आम्हाला प्रॉफिट मिळत नाही, आणि अजून एक सांगते, जास्त प्रॉफिटच्या नादी नाही लागायचं. एका साडीवरती तुम्ही 50 किंवा 100 रुपये जरी मिळवले ना तरी खूप झाले. जोपर्यंत तुमचा कस्टमर बेस तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही 50-100च्याच रेंज मध्ये खेळायचे. त्यासाठी प्रॉफिटचा एक फॉर्म्युला आहे, लिहून घ्या वाटलंच तर. प्रोडक्ट प्लस पीपल प्लस प्रेसिस्टन्स. प्रेसिस्टन्स म्हणजे काय? कधीही हार न मानणार, दृढ निश्चय असणारा. म्हणजे तुमचा एक असा मनात तुमच्या एक दृढ निश्चय झाला पाहिजे की मला ही गोष्ट करायचीच आहे. मला आज एवढ्या लोकांना कंपनीत जायचंच आहे, मला आज एवढ्या साड्या द्यायच्याच आहे. दिलतोय ना मॅडम, प्रत्येक लीडर इथं प्रत्येक जण दृढ निश्चय करूनच काम केलंय. प्रत्येक आज ते मॅडम आहे, दीपालगिरी मॅडम आहे, काम करतायत, बट तुम्हाला प्रॉफिट मिळत नाहीये, किंवा तुमच्याकडनं काम होत नाहीये, किंवा सेलिंग होत नाहीये, किंवा तुम्ही रेफरल वरती करताय पण तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाहीये. बऱ्याच जणांच्या घरातले म्हणतात की नाही तू मीटिंग करतेय, आणि मीटिंग म्हणजे रोजच 9 वाजता मीटिंगला बसणं म्हणजेच नॉलेज घेणं नाहीये बरं का. त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी प्रॉफिट पण मिळालं पाहिजे. तुम्ही त्यातनं काय शिकताय हे तुम्हाला एक्सप्लेन पण करता आल्या पाहिजे. नाही तर काय म्हणतील मग घरचे पण, हा रोजच 9 वाजता तू मीटिंगला बसती, काय करते त्याच्यातून? आम्हाला तर इन्कम दिसत नाहीये. त्याच्यातनं तुम्हाला इन्कम पण आलं पाहिजे. ज्या ह्या मीटिंग आहेत त्या तुम्हाला शिकवण्यासाठी आहेत, तुम्हाला नॉलेज देण्यासाठी, जेणेकरून तुम्ही समोरच्या व्यक्तीला जे काय बोलतात ते प्रॉपर नॉलेज न जावं. पण तुमच्या घरचे जर तुम्हाला म्हणत असलं अजून तू काहीच कमवत नाहीये, तू रोज मीटिंग करतीये, म्हणू द्या, 1 महिना म्हणू द्या, 2 महिने म्हणू द्या, 3 महिने, 4 महिने, 5 महिने जाऊ द्या, पण एक दिवस घरचेच म्हणणार आहेत नाही बाबा माझी सून काहीतरी करतीये, नाही बाबा माझी सून 4 पैसे कमवतीये. आणि हा प्लॅटफॉर्मच आहे आपल्यासारख्या सर्वसामान्य महिलेला, जे घरातून बाहेर आज वेल एज्युकेटेड बायका आहे
ज्या घरातून बाहेर नाही जाऊ शकत. मॅडम आज इंजिनियर आहे, त्या घरांची जे काही घरांच्या पद्धती आहेत, बऱ्याच घरांचे रूल्स आहेत की आमच्या घरातल्या सुन्या घराचा उंबरवठा ओलांडत नाही. त्यांच्यासाठी सरांनी हे ऑर्गनायझेशन बनवलं आहे. बाबा तुम्ही बायांनो, तुम्ही घराच्या बाहेर नका जाऊ, घराचा उंबरवठा नका ओलांडू, घरातच बसून काम करा, पण करा, 4 पैसे कमवा. तुमच्या नवऱ्यालाही वाटू द्या, तुमच्या सासूलाही वाटू द्या, तुमच्या लेकरालाही वाटू द्या की माझी मम्मी काहीतरी करते. नॉलेज असून काय फायदा आहे का? आता सपोज आता आपण काय करतो, बऱ्याच लोक बायकांचं काय झालेलं, वेल एज्युकेटेड आहेत पण मुलामुळे त्या घरीच बसलेले आहेत. बरोबर आहे, कोणी 5 वर्ष, कोणी 10 वर्ष घरात बसतं, 2 लेकरं समज 5-5 वर्षाची होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग घरातले काय म्हणतात, आता ते काय एखाद्या पक्षाला आपण 10 वर्ष पिंजऱ्यात ठेवलं आणि बाहेर नेलं आणि त्याला म्हणलं आता उड तू, ते उडणार आहे का? त्याला उडता येणार आहे का? तो विसरून जाणार आहे ना, तो विसरून जाणार आहे, उडणंच विसरून जाणार आहे. आता मी जर 10 वर्ष जर मी घरात बसले आणि मला जर माझे हस्बंड म्हणले की जा तू बाहेर आता काहीतरी कर, मला काही करता येणार आहे का? माझ्या 10 वर्षात जे काही नॉलेज होतं, मी जे काही कॉलेजमध्ये म्हणा, शाळेत म्हणा, जे काही मी नॉलेज घेतलं होतं, ते नॉलेज माझ्या डोक्यातून सगळं गेलेलं असणार आहे, मी काहीच करू शकत नाही. पण मग प्रत्युष उद्योग समूह प्रायव्हेट लिमिटेड हे ऑर्गनायझेशन तुम्हाला शिकवतीये, म्हणजे तुम्हाला शिक्षण पण देतीये, प्लस तुम्हाला कमवण्याचे मार्ग पण दाखवून देतीये, तुम्हाला कमावून पण देते आणि तुमचं नाव पण करते. अजून काय पाहिजे तुम्हाला? ग्रुपवरती निगेटिव्ह मेसेज येतात, एकाला टाकले की 100 जण निगेटिव्ह मेसेज टाकतात. का बरं? आता इतके दिवस लोक म्हणत होते आमच्या साड्या आल्या नाही, आमच्या साड्या आल्या नाही, आमच्या साड्या आल्या नाही. अरे ज्यांच्या साड्या आल्या त्यांचा एकचाही फीडबॅक नसतो ग्रुपवरती. टाकता का तुम्ही ग्रुपवरती फीडबॅक? टाकता की मॅडम आज माझी ग्रीडची साडी आली, पण ज्याची आली नाही त्यांनी एकाने टाकलं की त्याच्या खाली भलेही मोठी लिस्ट असती, माझी आली नाही, माझी आली नाही, मॅडम माझी आली नाही. ज्याची आली ते नाही टाकणार. एकाची जर आली 10 जणांनी खाली पण टाकायला पाहिजे, मॅडम माझी पण आली, मॅडम माझी पण आली, मॅडम माझी पण आली. म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह बोलायचं झालं की एक बोललं की तुम्ही 100 जण निगेटिव्ह बोलता, पण पॉझिटिव्ह गोष्ट जर एकानं जर मांडली त्याला तुम्ही सपोर्ट नाही करणार. आधी तुम्ही प्रत्युषला सरेंडर व्हा, आधी तुम्ही प्रत्युषशी प्रामाणिक राहा. बाकीच्या गोष्टी नंतर की नाही मी प्रत्युष उद्योग समूह प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काम करतेय, आज प्रत्युष उद्योग समूह प्रायव्हेट लिमिटेड माझं घर चालवतोय. आज कित्येक महिला आहेत ज्यांचं घर प्रत्युष उद्योग समूह प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून चालते. ह्याच्यात बायका काम करतायत, आज सेफली बायका काम करतायत. तुम्ही बाहेर बघताय 2 वर्षाची पोरगी सेफ नाहीये. बऱ्याचशा न्यूजपेपर बघा, सकाळी न्यूजपेपर हातात घ्या, तुम्हाला काय न्यूज दिसतायत. आज एवढी छान ऑर्गनायझेशन भेटलेली आहे, नशिबाने या संधीचं सोनं करा प्रत्येक जण. खूप सारे तुम्हाला सोर्स आहेत ना, इथे एकच आहे का? तुम्हाला रेफरलच करा किंवा रिसेलिंगच करा किंवा टीम वर्क करा. तुम्ही आपल्या मेगा स्टोर वरती कस्टमर नेऊन त्याच्यावरती पण तुम्ही इन्कम घेऊ शकता. आणि तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहिती पाहिजे. तुम्हाला जर माहिती असेल त्याच्यानंतरच तुम्ही कमवू शकता. याच्यासाठी रात्रीची 9ची मीटिंग कंपल्सरी अटेंड करत जा. आम्ही लीडर्स लोक म्हणजे जे मीटिंग्स घेतो त्या फक्त तुमच्यासाठी घेतो का? आम्हाला काही काम नाही 9 ते 10 म्हणून आम्ही घेतो का? जे सर येतात, आज अशी आपला बिझनेस हा ट्रान्सपरंट आहे, एकदम क्लिअर आहे. आज सर, कीर्ती मॅडम, सरांची छोटी मुलगी संपृथा, राजेश पाटील सर, समिधा मॅडम, आपले सगळे लीडर्स लोक आज सगळ्याला माहिती. म्हणजे प्युअर बिझनेस आहे आपला. आपण कुठल्या लपवाछपवीचे काम करतो का? तरी पण म्हणजे तुम्हाला एवढं सगळं दिलेलं असताना, एवढं सगळं ताट भरलेलं असताना तुम्ही जर म्हणतात ना त्या 2-3 जर भाज्या आहेत, स्वीट आहे, चपाती, पोळी, राईस सगळं काही आहे, पण तुम्ही ते सगळं सोडून देणार आणि भातात मीठ जास्त कसं पडलं, भात खरट का बरं लागतोय ह्याच्याकडे लक्ष देणार. एखाद्या व्हाईट कलरचा पूर्ण व्हाईट बोर्ड आहे, व्हाईट बोर्ड वरती एक छोटासा काळा ठिपका आहे, डॉट्स आहे. ते व्हाईट बोर्ड सोडतो आणि त्याच्यात ते डॉट्स दिसतो काळा, त्याच्याकडे लक्ष असतं आपलं. असतं का नाही? जेवढा मोठा आपण जर समोरच्याला विचारलं मॅडम तुम्हाला काय दिसतं, मॅडम या व्हाईट बोर्ड वरती तुम्हाला काय दिसतं, मॅडम म्हणणार का नाही मला व्हाईट बोर्ड दिसतं. मॅडम म्हणणार मॅडम मला ना त्याच्यामध्ये जो ब्लॅक कलरचा डॉट्स आहे ना तो दिसतो. एवढं सगळं आहे
आहे तुम्हाला आज सगळं काही करून ठेवलेले. कसं खायचं, कसं बनवायचं नाही, कसं खायचं हे शिकवते ट्रेनिंग तुम्हाला. जी रात्रीची 9 ते 10ची जी ट्रेनिंग आहे, जे सेशन असतात आपले, जे लीडर्स घेतात प्रत्येक जण, ते तुम्हाला खायचं शिकवते, बनवायचं नाही. ते ऑलरेडी बनवून देतात तुम्हाला, जेवण बनवून देतात, तुम्हाला खायचं कसं हे शिकवतात. प्रत्येकाने 9 ते 10ची ट्रेनिंग केलीच पाहिजे. अजून एक दुसरी गोष्ट, आपले जे काही इव्हेंट्स लागलेले आहेत, सगळ्यात जास्त कमावून जर काही देत असेल तर आपला इव्हेंट. तुम्ही इव्हेंटला येऊन बघा एकदा ना, तुम्हाला इव्हेंटची खरी ताकद कळेल. आज जे काही आपले इव्हेंट्स लागलेले आहेत, प्रत्येक नियर बाय जे कोणी 100-150 किलोमीटर अंतरावर असतील, जे लोकेशन ज्यांना जवळ पडेल त्यांनी तिथे जा. 500 रुपये फीस आज जास्त नाहीये. तुम्ही 500 रुपये पास बुकिंग करतायत. लिमिटेड पासेस अवेलेबल आहेत. परत म्हणू नका की मॅडम आमच्यासाठी एखादी सीट अवेलेबल आहे का. आज 500 रुपयाची फीस भरून पास जर बुक करत असाल तर 50,000 रुपये कसे कमवायचे ह्याचं नॉलेज घेऊन तुम्ही तिथं बाहेर पडणार आहात. 50,000, 500 रुपये कुठे तुमचे, 50,000 कुठे तुमचे. ह्याच्यासाठी ऑफलाईन तुम्हाला तिथे ऑफलाईन अख्खी मॅनेजमेंट बघायला भेटणार आहे. जवळून आपले सिनियर्स भेटणार आहेत, ऑल लिडरशिप भेटणार आहे. तुम्हाला जवळून बघण्याची एक संधी भेटते तिथं. त्यासाठी प्रत्येक जणांनी इव्हेंटला यायचं. आता अजून एक, आता जे ग्रुपवरती तुम्ही मेसेज टाकताय किंवा प्रत्येक लिडर्सच्या ज्या काही मीटिंग्स असतात त्याच्यामध्ये जे तुम्ही मेसेज टाकताय, मॅडम मला ह्या ग्रुपला ऍड करा, मॅडम मला त्या ग्रुपला ऍड करा, मॅडम मी इथं नाहीये, मॅडम मी साडीच्याच ग्रुपला नाहीये, ते तिथं मीटिंग मध्ये कोणी बघणार आहे का तुमचे मेसेज. आता मी एकही मेसेज बघितला नाही, मला माहित नाही मीटिंग ह्याच्यामध्ये काय मेसेज, चॅट बॉक्स मध्ये काय मेसेज टाकतायत तुम्ही. माझं एकही मेसेज कडे लक्ष नाहीये. आणि प्रत्येक लिडर्स लोक, मॅडम लोक नाही बघणार तुमचे मेसेज. जेव्हा तुमचं एक स्पेशल ट्रेनिंग असतं क्वेश्चन आन्सरचं, तुम्ही क्वेश्चन करणार, आम्ही तुमचे आन्सर देणार, त्यावेळेस आम्ही बघतो. पण आता जर ट्रेनिंग सेशन चालू आहे, बिझनेस अपॉर्च्युनिटी चालू आहे, ज्यावेळेस तुम्ही ते मेसेज टाकतात, तुमचे जे काही क्वेश्चन्स असतात ते कोणीच बघत नाही. मग तुम्हाला काय वाटतं, तुमचा एक गैरसमज काय होतो की मॅडमनी आमचे मेसेज बघितले नाही. इंस्टाला पण आम्ही कधी जॉईन होतो ना तेव्हा भले मेसेज येत राहतात. प्लस त्याच्यामध्ये तुम्ही जो नंबर टाकता, कॉन्टॅक्ट मी, कोणाला प्रत्युष जॉईन करायचं असेल तर ह्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा. इथं सगळे ऑलरेडी जॉईन असलेलेच असतात मॅडम. जर त्या कोणी मॅडम असतील ज्या इन्स्टाला टाकत असतील नंबर, कॉन्टॅक्ट मी प्लीज, कोणाला जर प्रत्युष जॉईन करायचं असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. हे जे काही डिस्ट्रीब्युटर असतात ना, जे इन्स्टाला जॉईन झालेले असतात, किंवा आता जर आपली जेव्हा बिझनेस अपॉर्च्युनिटी जेव्हा असते, जेव्हा इन्स्टाची लिंक येते, त्यावेळेस तुम्ही नवीन लोक असू शकतात. पण स्वाती मॅडमची जेव्हा मीटिंग्स असते किंवा राहुल सरांची, कीर्ती मॅडमची, राजेश पाटील सरांची ज्या मीटिंग्स असतात, ते इन्स्टाला जेव्हा हे करतात, म्हणजे इन्स्टाची पण जेव्हा लिंक असते आपल्याला, तेव्हा तुम्ही का बरं टाकता त्याच्यावरती की नंबर टाकता आणि पुढे टाकता कॉन्टॅक्ट मी, तुम्हाला जर प्रत्युष जॉईन करायचं असेल माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आता ऑलरेडी प्रत्युष मध्ये जॉईन असणारे लोक तुम्हाला हे करणार आहेत का, फोन करणार आहेत का की मॅडम हा कसा बिझनेस आहे सांगा ना, आता मला जॉईन व्हायचंय. म्हणजे ह्या गोष्टी शिकण्याच्या आहेत. मी एक कोणाची चुकी नाही काढत आहे, मी सांगते फक्त की असे पण मेसेज येतात. तुमचा कुठलाही जरी प्रॉब्लेम्स असेल ना, तुम्ही तुमच्या सिनियर अपलायन्सशी बोला. तर प्रत्येक तुम्हाला एव्हन कुठला स्टार डायरेक्टर, तुमच्या स्पॉन्सर लाईन मध्ये जेवढे सिनियर्स आहेत तुम्ही त्यांची हेल्प घेऊ शकता. तुम्हाला कोणी असं म्हणणार नाही की मला का बरं कॉल केला तुम्ही आणि तुमचे सिनियर नाही आहेत का, तुम्ही त्यांना सांगा, कोणीच म्हणणार नाहीये. तुम्हाला प्रत्येक जण तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशनच देणार आहे. आता काही लोक म्हणतात आमची गिफ्टची साडी नाही मिळाली म्हणून आम्ही काम करणार नाही. अहो गिफ्ट असतं ना, ते तुम्हाला मिळणारच आहे. सरप्राईज गिफ्ट मिळेल. आज आलं नाही, उद्या आलं नाही, तिसऱ्या दिवशी येणारच आहे. पुढे जाणार आहे का ते. आता जर तुमचा जर बर्थडे असेल आणि तुम्हाला जर एखाद्यानं बर्थडेचं गिफ्ट नाही आणलं, तुम्ही म्हणता का नाही मी आता केकच कट करणार नाही आणि नाही बाबा मला ह्यांनी बर्थडेचं गिफ्टच दिलं नाही, आता मी केक कट करतच नाही. तसाच केक राहू देणार आहेस का तुम्ही. करताच ना तेव्हा केक कट. प्रत्युष मध्ये का बरं तुम्ही काम करायचं थांबता. नाही माझी साडी आली नाही, किंवा माझा तुमच्या जर काही साड्या आल्या नसतील, किंवा तुमच्या जर काही विड्रॉल्स रिगार्डिंग जे काही प्रॉब्लेम्स असतील, ते तुमच्या जे काही तुम्ही बँक डिटेल्स भरता. आता मॅडमचा वारंवार मेसेज असतो सिल्वरवरती, सिल्वरच्या ग्रुपवरती,
गोल्डच्या ग्रुपवरती, की तुमचे IFSC कोड चुकलेले असतात किंवा ज्या काही तुमच्या काय म्हणतात ते ग्रामीण लेवलच्या ज्या बँक्स असतात, आपण फक्त नॅशनलाइज बँकचे अकाउंट मागतो, अकाउंट नंबर मागतो. पण बरेच जण काय करतात, ग्रामीण लेवलच्या, डिस्ट्रिक्ट लेवलच्या ज्या काही बँक्स असतात, तालुका लेवलच्या ज्या बँक्स असतात त्याचे तुम्ही टाकता. चुकी आमची नसते ना. आता आम्ही किती वेळेस बघणार आहेत, किती वेळेस मॅडम लिस्ट टाकणार आहेत तुम्हाला, की नाही नाही ह्यांचे हे प्रॉब्लेम्स आहेत बाबा. परत तुम्हाला सांगितलं तर तुम्ही समजूनही घेत नाही. नाही नाही आमचे आले नाही, आमचं असं नाही, आमचं तसं नाही. येणारच ना. आज जर एका टायमाला जर मॅडम 11 21 लाख जर ट्रान्सफर करत असतील विड्रॉल, तर तुमच्या 500 आणि 1000 रुपयानं काही होणार आहे का? होणार आहे का काही? 500 आणि 1000 रुपये जर आता एखाद्याचा विड्रॉल जर 500चा असेल किंवा 1000चा असेल किंवा 2000चा असेल किंवा 2100चा धरा, 2100चा आहे मॅडम, एका टायमाला जे विड्रॉल करतात ते 21 लाखाचे करतात. कधी 11 लाखाचे असतात, कधी 21 लाखाचे असतात. तुमच्या 2100 रुपयानं काही होणार आहे का कंपनीचं? तुम्ही का बरं निगेटिव्ह होता? आज जर सरांना जर म्हणजे तुम्हाला इन्कम ते 2100 रुपये म्हणा, तुमचे 500 रुपये म्हणा, कोणाचे 1000 रुपये म्हणा, जर आले नसतील तर त्याच्या मागे काहीतरी कारण असेल, त्याच्या मागे काहीतरी रिझन असेल. कितीतरी लीडर्स लोकांचे मॅडम फोन पे करत होते पहिले, जे आताही करतात मॅडम. कोणी टाकतं का फोन पेला पैसे? किंवा कोणती कंपनी अशी आहे का की तुम्हाला फोन करून विचारते की मॅडम आणि तुमचा विड्रॉल आला नाही का, आणि एकदा तुम्ही चेक करा किंवा आला का नाही, जर नसेल जर आला तर तुमचं हे चुकलेलं आहे. लोक म्हणतात जाऊ द्या, त्यांनी चुकीची इन्फॉर्मेशन भरली, आपल्याला काय करायचं, जेव्हा भरतील तेव्हा आपण टाकून देऊ. पण मॅडम तसं करतात का? किती मॅडम आपल्याला प्रत्येक वेळेस लिस्ट टाकतात की ह्यांचे हे प्रॉब्लेम्स आहेत. आपला एवढा ट्रान्सपरंट बिझनेस आहे, त्याला म्हणतात क्लिअर. आपल्या माणसासोबत आपण जसं क्लिअर राहतो, जसं ट्रान्सपरन्सी असते आपल्यामध्ये, तर हजबंड वाईफ मध्ये जी ट्रान्सपरन्सी पाहिजे तशी आज जर मॅडम सर आपल्यासोबत जर ठेवतायत, आपल्यावर एवढा विश्वास ठेवतायत, आपल्यासोबत एवढे छान, आता कोण एवढं म्हणजे ग्राउंड लेवलला राहतं का? आज जर कंपनीचे ओनर, आज जी फास्टिंग ग्रो मध्ये जी कंपनी आलेली आहे आपली, कंपनीचे ओनर, कंपनीच्या मॅडम, डायमंड डायरेक्टर, प्लॅटिनम डायरेक्टर मॅडम जर आपल्यासोबत एवढं छान राहत आहेत, तर तुम्ही विचार करा की हा बिझनेस काय असेल. कोणी नाही आहो, साधा आपण कंपनीत एखाद्या काम करायला गेलो किंवा आपण कुठेही काम करायला जा, तुम्ही त्यांना काही घेणं देणं नसतं. काम करा आणि तुम्ही पेमेंट घ्या आणि निघा. तुम्ही जर काम केलं, तुम्ही जर स्कूलमध्ये जा, तुम्ही जर टीचर्स असाल तर तुमचं एक रजिस्टर असतं. मुलांचा टायमिंग जर 8:45चा जर असेल तर मॅडम लोकायला तिथं 8:30लाच जावं लागतं. तुम्ही जर 8:30ला तिथं गेला नाही, तुमची जर साईन लागली नाही तर रजिस्टर घेऊन जातात. जेवढे तुम्ही लेट झालात तेवढं तुमचं त्यातलं पेमेंट कट होतं. मग इथं कट होतं का तुमचं? तुमचं जर इथं दुखतंय किंवा तुमच्या मुलाचा बर्थडे किंवा तुमच्या नवऱ्याचा बर्थडे किंवा स्वतःचा तुमचा बर्थडे, तुम्ही मनानच सुट्ट्या मारून जाता का नाही? इथं तुम्हाला कोणाला विचारावं लागतं? किंवा तुम्ही स्टार डायरेक्टरला तुमच्या विचारता का, स्वाती मॅडमला तुम्ही विचारता का, राहुल सरांना तुम्ही विचारता की कीर्ती मॅडमला तुम्ही विचारता की मॅडम मला असा कार्यक्रम आहे माझा किंवा मला फिरायला जायचं, 2 दिवस मला सुट्टी देता का? तुम्ही फिरून येता, त्याच्यानंतर म्हणजे तुमच्या जेव्हा स्टेटसचा फोटो पडतात तेव्हा तुमचा सिनियर अपलाईन विचारतो, मॅडम कुठं गेला होता? मॅडम गेलतो फिरायला. त्याच ठिकाणी जर तुम्ही जॉब करत असता तर तुम्ही गेला असतात का? तुम्हाला परमिशन भेटली असती का? तिथं कसं, म्हणजे तिथं जेव्हा तुम्ही जॉब करताना, जेव्हा तुम्हाला 7, 8, 10 हजार जी काही पेमेंट असते, जे काही पेमेंट पडतं तुम्हाला, तिथं मात्र तुम्ही म्हणजे टाइम टू टाइम एवढ्या वेळात माझा डब्बा झालाच पाहिजे, माझा नाश्ता झालाच पाहिजे, माझा बॅग भरलीच पाहिजे, मी म्हणजे व्यवस्थित तिथं गेलेच पाहिजे. म्हणजे लेकराला मारून ओरडून आरडून तुम्ही सगळ्या गोष्टी करून त्या टाइमात तिथं जाता. मग इथं काम करेल काय? तुम्हाला घरात बसून मीटिंग अटेंड करायला काय होतं? नॉलेज घ्यायला काय अडचण? आपल्यासाठीच आहे ना. पण ह्याच्यात तुम्हाला म्हणतात का की नाही आम्ही तुम्हाला आता नॉलेज देतोय, आम्ही तुम्हाला तुमच्या मीटिंग्स घेतोय, तुम्ही एवढे पे करा. हा बरोबर, ते पण म्हणजे फुकट भेटलं त्याची किंमत नसते म्हणा माणसाला, पण किंमत करा. सर मॅडम लोक म्हणतात का नाही तुम्ही फीस पे करा तरच आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. म्हणजे फुकट भेटतं त्याची माणसाला व्हॅल्यू नसती, पण जेव्हा ते तुम्हाला विकत भेटेल ना
त्यावेळेस तुम्हाला म्हणजे पैसे देऊन पण भेटणार नाही. एवढं छान नॉलेज तुम्हाला, म्हणजे इथं एवढं छान कल्चर म्हणजे बिल्ड केल्या जातं, तुमच्यात एवढी इम्प्रूव्हमेंट केल्या जाते. तुम्हाला कंपनीमध्ये इन झाल्याच्या नंतर आपले लीडर्स लोक तुम्हाला राहायचं कसं इथपासनं तर तुम्हाला स्टेजवर न्यायचं कसं, बोलायचं कसं इथपर्यंत शिकवतात. फक्त तुम्ही तेवढं ट्रान्सपरन्सीनं बिझनेस करायला पाहिजे. तुम्ही तेवढं कंपनीशी लॉयल असायला पाहिजे. इकडे एक बोलायचं, तिकडे एक बोलायचं, तिसऱ्याला एक बोलायचं. नाही मॅडम, आपले प्रोडक्ट छानच आहेत आणि छानच कंपनी आहे, मी आता कंपनीत काम करते, बाहेर जायचं आणि दुसऱ्याला काहीतरी वेगळंच सांगायचं. असं होतं का? अशानं होतं का? तुम्ही जे मॅडमशी बोलता, जे तुमच्या अपलायन्सशी बोलता, जे तुमच्या सिनियर अपलायन्सशी बोलता, तेच शब्द तुमच्या तोंडातून दुसऱ्याकडे पण गेले पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्हिटी गेली पाहिजे. एक पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतं तिथं. जर आज कंपनीने आपल्याला एवढ्या प्रकारचे सोर्स जर उपलब्ध करून दिलेले आहेत एकाच प्लॅटफॉर्मवरती, तर प्रत्येक लेडीजने काहीतरी करावं. असं आहे का आपल्याला एकाच दिवसात 1, 2, 3 लाख रुपये कमवायचे? सॉरी, एका महिन्यात लाख रुपये कमवायचे? असं काही आहे का? असं भेटतं का कुठं? महिन्याला फक्त 10,000 रुपये कमवा, सफिशियंट आहे. 10,000 कमवा. महिना म्हणते मी, आठवडा म्हणते नाही, महिन्याला 10,000 कमवा. घरात बसून आरामात आपले कामं करून सगळ्या गोष्टी सांभाळून. घाई नाही करायची. आपल्याला जे काही आपण इन्कम घेतोय, जे काही साडीवरती जे काही मार्जिन लावतोय आपण, ते फक्त 50-100 नच लावायची, त्याच रेंज मध्ये खेळायचं. आपण काय करतो, एखादा जर सेट आहे, खूप आवडला, कस्टमरला खूप आवडला, आपल्याला असं वाटतं आता नाही ही माझ्याकडनं घेणारच आहे. मग आपण काय करतो, जर 1,000-2,000चा जर सपोज जर 1,500चा असेल, तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती 500 रुपये वाढवता. 500 रुपये तिथं तुम्ही कमवता. पण मग नंतर दुसरीकडून काय होतं, तिला माहिती होतं की नाही की हे दुसरी जर एखादी डिस्ट्रीब्युटर जर आहे, तिने 1600ला दिला किंवा 1700ला दिला, तुमच्या त्याच्यावरती 300 रुपये जास्त दिसतात ना तिला. मग ते काय होतं, ते कस्टमर तुमचं तुटतं. जर कस्टमर तुम्हाला जोडून ठेवायचे असतील तर तुम्हाला 50-100च्या रेंज मध्येच खेळावं लागेल. आणि रेफरल मॉडेल वरती तुम्हाला काम करायचंय तर तुम्हाला रेग्युलर नवीन लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवावं लागेल, तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट वाढवावी लागेल. आता आपण कुठेही जातो, स्कूलमध्ये जा मुलांच्या किंवा मार्केटमध्ये जा किंवा बसमध्ये जरी गेलो तरी आपल्या शेजारी 1-2 लेडीज असतात. त्यांच्याशी हाय हॅलो केल्याच्या नंतर त्यांचे नंबर घ्यायचे आणि त्यांना म्हणायचं की मॅडम मला तुमचा नंबर द्या, किंवा त्यांना फक्त व्हॉट्सअपवरती हाय टाकायचं, मॅडम आपण बसमध्ये भेटलो होतो किंवा मार्केटमध्ये भेटलो होतो किंवा स्कूलमध्ये भेटलो होतो. ऑटोमॅटिक ते नंबर तुमचा सेव्ह करणार आहे आणि जेव्हा तुमचे स्टेटस त्यांना दिसणार आहेत तेव्हा त्यांच्या लक्षात येणार आहे की अरे वा, ही लेडीज काहीतरी करतील. ते 1 दिवस बघणारे, 2 दिवस बघणारे, महिनाभर बघणारे, 2 महिने बघणारे, तिसऱ्या महिन्यात त्या तुम्हाला विचारणार मॅडम तुम्ही काय करताय. त्यावेळेस तुम्ही सांगायचं तुम्ही काय करता, घाई करता. कोणी बायका भेटल्या तुम्हाला की तुमच्यात चालू होतं तो, मॅडम मी हे असं असं करते, आमची अशी ऑर्गनायझेशन आहे, आमच्या याच्यात साड्या आहे आणि साड्या विकायचा बिझनेस नाहीये. नाही सांगायचं. आपण आपली व्हॅल्यू क्रिएट करायची, आपण कंपनीची व्हॅल्यू क्रिएट करायची. का बरं सांगायचं? आपलं जे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आपले सिनियर लोक घेतात त्या कशासाठी लावलेले आहेत? आपण आपल्याच डिस्ट्रीब्युटर साठी लावलेले आहेत का? नवीन लोकांसाठी लावलेले आहेत ते. आपण तिथं आपले नवीन लोक बसले पाहिजे. आणि ते केव्हा बसणार आहेत? जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडानं सांगणं बंद करणार आहेत. आपण जेव्हा सांगतो ते आपल्या तोंडात अर्धवट नॉलेज जातं, अर्धवट माहिती जाते. जे विथ प्रेझेंटेशन आपल्याला दाखवलं जातं, जे आपल्या सिनियर मॅडम जे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेतात ते विथ प्रेझेंटेशन असतं. आपल्याकडे असतं का प्रेझेंटेशन तेव्हा अवेलेबल? नसतं. डिस्ट्रीब्युटर कडे तर नसतं, पण सिल्वर कडे पण नसतं. का तुम्ही असं मोबाईल काढून प्रॉपर प्रेझेंटेशन त्यांना एक स्लाइड स्किप करून त्यांना सगळं सांगता का? नाही सांगत. मग त्यांच्या ते लक्षात येत नाही. मग त्यांना काय वाटतं, नाही हे चेन सिस्टम आहे काहीतरी. आणि अशा एवढ्या कंपन्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये जे लोकांचे ब्रेन वॉश करतात, बरोबर आहे. आणि त्यांना म्हणजे आहेत खूप सारे आहेत. पण आपला कसं आहे का, चेन सिस्टम वाले खूप सारे बिझनेस आहेत आणि आज कितीतरी कंपन्या अशा फ्रॉड निघालेल्या आहेत. पण आपलंही का तसं काही? आपण करतो का तसं काही? आपण का जबरदस्ती
कोणाला आणतो का? जबरदस्ती लोकांकडून करून घेतो का? कोणाला लोकांना आपण टार्गेट देतो का? किंवा एक दबाव टाकतो का नाही तुम्ही करायलाच पाहिजे? हसत खेळत करायचा बिझनेस आहे आपला. का बरं प्रेशराईज होता तुम्ही? का बरं प्रेशर म्हणजे तुम्हाला असं प्रेशर वाटतं एक डोक्यावरती? ना ठीक आहे, एखाद्या वेळेस सिनियर मॅडम ओरडले, आम्ही ओरडे खातो. मी कितीतरी ओरडे खाते, मी कितीतरी बोलणे खाते. पण कशासाठी बोलतात मॅडम लोक? आपलं चांगलं व्हावं ह्याच्यासाठी, आपण काहीतरी शिकावं ह्यासाठी. तुम्ही तेव्हा नाही म्हणायचं की मॅडम मला ओरडल्यास, मॅडम मला बोल. ठीक आहे ना, माझ्या चांगल्यासाठी ओरडल्या, माझ्या चांगल्यासाठी बोलल्या, माझं काहीतरी चुकलं असेल तिथे म्हणून बोल. नाही तर काही काही लोक काय होतं, सिनियर मॅडमनं काही म्हणलं की झालं निघेल. नाही नाही मॅडम, मला आता प्रत्युष मध्ये कामच नाही करायचं आणि मला असं अशा बोलल्या आणि मी काय घरच्याचं बोलणं खात नाही. मॅडम लोकांचं कुठं बोलणं? घरचे 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 तुम्हाला देणार आहेत का काही? घरचे तुम्हाला स्टेजवर नेणार आहेत का? घरचे तुम्हाला बोलायला शिकवणार आहेत का? घरच्या पुढे जर बोलले तर म्हणतील जास्तच बोलायला लागली. इथं तुम्हाला म्हणजे बोलायला म्हणजे असे भांडणं करायला नाही शिकवल्या जात. तुमचं नॉलेज वाढवलं जातं. नॉलेज वाढलं की ऑटोमॅटिक तुम्हाला बोलणं येणार. मॅडम लोक तेच काम करतात आपले. तुम्ही पुढे यायला पाहिजे. आता आपले जे काही तुमच्या प्रत्येकाचे स्टार डायरेक्टर प्रत्येक गोल्ड डायरेक्टरला म्हणत असतील, मॅडम तुम्ही पुढे यायला पाहिजे, मॅडम तुम्ही पुढे यायला पाहिजे. पण आपण नाही नाही मला येतच नाही, नाही नाही मॅडम मी बोलतच नाही. अरे मग तुम्ही करता काय? तुम्ही बोललाच नाही तर तुमच्या साड्या विकणार नाहीत. तुम्ही बोललाच नाही तर तुम्ही रेफरल वरती काम करणार नाहीत. तुम्ही बोललाच नाही तर तुम्ही स्टोअरला कस्टमर कसे घेऊन जाणार आहेत? तुम्ही बोललाच नाही तर तुम्ही टीम वर्क कसं करणार आहे? हा बोलण्याचा बिझनेस आहे. इथं तुम्हाला बोलणं हे शिकावंच लागणार आहे. आणि हे बोलणं जर शिकायचं असेल तर रात्रीच्या 9च्या मीटिंग मध्ये तुम्हाला यावंच लागणार आहे. तेव्हाच तुम्ही बोलणं शिकणार आहे. माउथ पब्लिसिटी तुम्हाला करता आली पाहिजे. देवानं तोंड दिलंय चांगलं बोलण्यासाठी, प्रत्युष बद्दल चांगलं निघण्यासाठी. प्रत्युषच्या ऑल लिडरशिप बद्दल तुमच्या तोंडातून चांगलंच निघलं पाहिजे. प्रत्युषच्या प्रोडक्ट विषयी तुमच्या तोंडातून चांगलंच निघलं पाहिजे. कारण आज कितीतरी महिला असे आहेत ज्या प्रत्युष मध्ये काम करून आज स्वतःच्या पोरांची फीस भरतायत, आज स्वतःचं घर चालवतायत, आज स्वतःच्या पायावर स्टँड आहे. जे लोक म्हणत होते की ह्या काही करू शकत नाहीत, आज त्या बायका करून दाखवतायत. तुम्ही विचारा, प्रत्येकाची स्टोरी बघा, प्रत्येकाची स्टोरी ऐका तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला समजणार आहे प्रत्युषची काय ऑर्गनायझेशन आहे, प्रत्युषची सिस्टम काय आहे. कीर्ती मॅडमचे एक वाक्य लक्षात ठेवा तुम्ही, प्रत्युषच्या सिस्टमला तुम्ही सरेंडर व्हा. प्रत्युषच्या प्रत्येक प्रोडक्ट बद्दल तुमच्या मनात एक सन्मान राहू द्या. माझं प्रोडक्ट, माझी माणसं, माझी सिस्टम, माझं प्रत्युष. एवढी छान फॅमिली भेटली. आज कित्येक महिला डिप्रेशन मधनं बाहेर आल्यात फक्त प्रत्युषमुळं. आज एवढी छान फ्रेंडशिप मिळाली फक्त प्रत्युषमुळं. कोणी नाही म्हणणार तुम्हाला, कोणी म्हणणार नाही की चल समोर हो, पुढे ये. पण ही लिडरशिप अशी आहे की तुम्हाला हात धरून समोर घेऊन जाणार आहे. पैसा तर कमवून देतेच तुम्हाला, पण एक माणूस म्हणून कसं जगवायचं हे प्रत्युष शिकवतं. प्रत्युष आपल्याला नशिबाने भेटले. कित्येक महिला आज वेल एज्युकेटेड आहेत, इंजिनियर आहेत,